Suman High School number 5, Standard 10, Subject English, Unit number 3, an interview with अरुण कृष्णमूर्ती. विद्यार्थी मित्रांनो, या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या पाठाचा फर्स्ट पार्ट पाहिलेला होता आणि शेवटचा एक प्रश्न विचारण्यात आलेला होता अरुण कृष्णमूर्ती यांना की तुम्ही गुगल येथील चांगली नोकरी का सोडली, चांगला पगार मिळवणारी नोकरी का सोडली. तर त्याचं उत्तर म्हणून शेवटी अरुण कृष्णमूर्तींनी उत्तर दिलं की मला पर्यावरणाविषयी जास्त काळजी होती आणि मी असंच बसून राहू शकत नव्हतो आणि मनापासून मला पर्यावरणासाठी काहीतरी करावंसं वाटत होतं आणि एके दिवशी मी निर्णय घेतला आणि गुगल येथील नोकरी सोडली. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यानंतरचा आपण प्रश्न पाहूया. व्हॉट काइंड ऑफ गार्बेज डू पीपल थ्रो इनटू वॉटर बॉडीज? हाऊ डू यू क्लीन विथ द रिमूव्हल ऑफ दिस गार्बेज वन्स यू क्लीन द वॉटर बॉडी? प्रश्न समजून घेऊ. कोणत्या प्रकारचा कचरा लोक जलस्रोत म्हणजे वॉटर बॉडी, नदी, तलाव, समुद्र फेकतात? दुसरा प्रश्न त्यासोबतच आहे, जलस्रोतांना स्वच्छ केल्यानंतर या कचऱ्याचा निकाल तुम्ही कशा प्रकारे करतात? अशा प्रकारचा प्रश्न पत्रकारने, जर्नलिस्टने विचारला. उत्तर काय देतात अरुण कृष्णमूर्ती आपण पाहूया. एव्हरीथिंग फ्रॉम अ डायपर टू वॉर्न आउट स्लीपर्स. प्रत्येक वस्तू, डायपर ज्याला रेडीमेड लंगोट असं म्हणतात, तर डायपरपासून तर तुटलेल्या चप्पलपर्यंत. वी फाइंड एव्हरीथिंग इन अवर लेग्स. आणि अशा प्रकारे प्रत्येक वस्तू आम्ही आमच्या तळावामध्ये मिळवतो किंवा सापडतात. धिस इज सो डिस्टर्बिंग. हे फार चिंताजनक आहे. बिकॉज इट इज वॉटर अँड वॉटर इज अ बेसिस ऑफ लाईफ. कारण की हे पाणी आहे आणि पाणी हे आपल्या जीवनाचा आधार आहे. बरोबर ना विद्यार्थी मित्रांनो? पाणी की ज्या पाणीला आपल्याला दैनंदिन जीवनात गरज असते, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत. म्हणून पाणी हा आपल्या जीवनाचा आधार आहे आणि तेच पाणी प्रदूषित होत चाललेलं आहे आणि ते प्रदूषण करण्याचं काम, त्या पाण्याला प्रदूषित करण्याचं काम आपण जाणतेपणाने अजाणतेपणाने करत आलेलो आहोत आणि करीत आहोत. हाऊ कॅन वी नॉट केअर फॉर दिस वॉटर बॉडीज? म्हणून आपण अशा प्रकारच्या जलस्रोतांची काळजी का घ्यायला नको? We use this garbage for landfill with no or minimal exposure to the outside environment. आम्ही या कचऱ्याचा उपयोग मातीचे पुराण करण्यासाठी करतो, सोबत याचीही काळजी करतो की बाहेरील पर्यावरणाचं कमीत कमी या ठिकाणी संपर्कात येईल. म्हणजे लँडफिल म्हणजे ज्या ठिकाणी जमिनीचा खोलगट भाग असतो, तर अशा ठिकाणी त्याला समतल करण्यासाठी त्या ठिकाणी कचरा टाकला जातो. जो एकत्रित कचरा असतो त्या ठिकाणी कंटिन्युअसली सातत्याने टाकला जातो आणि तो जमिनीचा भाग पुरला जातो आणि यावेळेला काळजी घेतली जाते की बाहेरील जे वातावरण असतं ते बाहेरील वातावरण त्या ठिकाणी संपर्कात येणार नाही. वी एन्श्योर दॅट द लेक एरिया अँड वॉटर होल्डिंग आर फ्री ऑफ गार्बेज सो दॅट बर्ड्स, फ्रॉग अँड स्नेक कॅन लिव्ह इन पीस. आम्ही निश्चित करतो की तळावाचे क्षेत्र किंवा पाणी भरलेले क्षेत्र कचरामुक्त झालेले आहे व त्यामुळे पक्षी, बेडूक किंवा साप शांततेने राहू शकतील. बरोबर. तर खात्रीही करून टाकतात लेक एरिया, त्या सरोवरासभोवतालचा जो परिसर असेल तो स्वच्छ झाल्यानंतर एक चेकिंग केली जाते आणि सोबत सुनिश्चित केलं जातं की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा नाही आणि त्या ठिकाणी पक्षी, बेडूक व साप किंवा इतर प्राणी शांततेने राहू शकतील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी लँडफिल कचऱ्याचा मोठा ढीग आपल्याला दिसत असेल. मोठमोठ्या शहरांमध्ये दिल्ली, बॉम्बे, बँगलोर, कोलकाता, अहमदाबाद अशा ठिकाणी
मोठमोठे ढीग कचऱ्यांचा आपल्याला पाहावयास मिळतो आणि या कचऱ्यामुळे आपण आपलं पर्यावरण प्रदूषित करीत आहोत, जाणतेपणाने अजाणतेपणाने. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अरुण कृष्णमूर्ती यांची आपल्या सर्वांना एक विनंती, त्यांनी एक नम्र विनंती केलेली की आपल्या परीने जे शक्य असेल, ज्याप्रमाणे शक्य असेल, ज्या मार्गाने शक्य असेल त्या मार्गाने आपण पर्यावरणाचं संरक्षण करायला हवं. पुढचा प्रश्न, हाऊ मेनी डेज इट टेक टू क्लिअर अ लार्ज लेक? डू यू यूज एनी स्पेशल इक्विपमेंट फॉर क्लिनिंग अँड सेफ्टी? एका मोठ्या तळावाला स्वच्छ करण्यासाठी किती दिवस लागतात? स्वच्छता व सुरक्षिततेसाठी तुम्ही काही विशेष साधनांचा उपयोग करतात? विचारलेलं आहे की एक मोठा तलाव स्वच्छ करायचा असेल तर त्या तलावाला स्वच्छ करण्यासाठी किती दिवस लागतात? तर उत्तर देत आहेत अरुण कृष्णमूर्ती, डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ द लेक अँड द अमाऊंट ऑफ गार्बेज. इट डिपेंड करतं की तो तलाव किती मोठा आहे आणि त्या तलावामध्ये किती मोठ्या प्रमाणात कचरा आहे. इट कॅन टेक एनीवेअर बिटवीन 5 days and 3 months टू कम्प्लिटली क्लीन अ लेक. आणि अशा प्रकारे जवळजवळ 5 दिवस आणि 3 महिने, 5 दिवस किंवा 3 महिने पूर्ण तलावाला स्वच्छ करण्यासाठी लागतात. समजा तलाव लहान असेल तर 5 दिवस, आणि थोडा मोठा असेल तर त्याच्यापेक्षाही जास्त दिवस, आणि एकदमच मोठा असेल तर निश्चितपणे 3 महिने लागतात. वी हॅव आवर टूल्स लाईक रॅक्स अँड स्पॅड्स. आणि या कामासाठी आमच्याजवळ कुदळ आणि दंताळे यासारखे साधन असतात की ज्यांचा उपयोग आम्ही कचरा काढण्यासाठी, त्या तलावाला स्वच्छ करण्यासाठी करतो. या ठिकाणी पहिल्या इमेज, दोघं इमेज एकाच तलावाचे आहेत. सेम तलाव आहे, सेम लेक आहे. तलावाच्या बाजूला तुम्हाला घरं दिसत असेल, त्यावरून तुम्हाला आयडिया येईल. पहिल्या इमेजमधील तलाव हा पूर्णतः प्रदूषित झालेला आहे. घाणेरडं गवत, कचरा आणि पाणी प्रदूषित झालेलं आहे. EFIच्या मदतीने व अरुण कृष्णमूर्ती यांच्या स्वयंसेवकांनी व अरुण कृष्णमूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या लेकला, ह्या तळावाला संपूर्णपणे स्वच्छ करण्यात आलेले, ते तुम्हाला दुसऱ्या इमेजमध्ये दिसेल. अशा प्रकारे पहिल्या इमेजमध्ये रॅक्स म्हणजे दंताळे आणि दुसऱ्या इमेजमध्ये स्पॅड म्हणजे कुदळ, या दोघांचं चित्र आहे. नंतरचा प्रश्न पाहूया. व्हॉट काइंड ऑफ प्रोटेक्टिव्ह गिअर डू यू यूज? कॅन यू डिस्क्राईब द क्लिनिंग प्रोसेस ब्रीफली? प्रश्न विचारण्यात आलेला आहे, तुम्ही कोणत्या प्रकारच्या रक्षणात्मक साधनांचा उपयोग करतात? या सफाई प्रक्रियेला तुम्ही थोडक्यात वर्णन करू शकतात? म्हणजे कोणत्या प्रकारचे जे संरक्षणात्मक साधनं असतात त्यांचा उपयोग तुम्ही करतात, आणि जी काही स्वच्छ करण्याची जी प्रक्रिया असते, तलावाला स्वच्छ करण्याची जी काही प्रक्रिया असते ती आम्हाला थोडक्यात सांगू शकतात, वर्णन करू शकतात. अशा प्रकारे पत्रकारने अरुण कृष्णमूर्ती यांना प्रश्न विचारला. तर याचं उत्तर अरुण काय देतो ते पाहूया. वी वेअर नोज मास्क, सॅनिटरी ग्लोव्ज and carry racks and spads with which we collect the garbage and dump it into collection buckets which are taken to the garbage truck. अरुण कृष्णमूर्ती उत्तर देतोय, आम्ही नाकावर मास्क, हातात सॅनिटरी ग्लोव्ज घालतो आणि सोबत कुदळ व दुंताळे घेऊन जातो व त्यांच्या मदतीने कचरा एकत्र करून संचय करणाऱ्या पात्रात टाकतो आणि ते संचय झालेले पात्र कचरा नेणाऱ्या ट्रकापर्यंत पोहोचवितो. म्हणजे रॅक्स आणि स्पॅड यांच्या मदतीने तो कचरा जमा केला जातो. नंतर त्या कचऱ्याला एका बकेटमध्ये टाकला जातो आणि नंतर त्या बकेट जे पात्र असेल, बादली म्हणा, त्यांना ट्रक्सपर्यंत, की ज्या ट्रक्स कचरा वाहून नेत असतात त्यांच्यापर्यंत पोहोचविला जातो.
पहिल्या इमेजमध्ये आपल्याला मास्क दिसत असेल, दुसऱ्या इमेजमध्ये ग्लोव्ज, हँड ग्लोव्ज. तर अशा प्रकारे या साधनांचा उपयोग अरुण कृष्णमूर्ती हे आणि त्यांचे स्वयंसेवक ह्या कामासाठी करतात. We also use heavy machinery like earth movers and pockland to deseal the lake and clear the weeds and shrubs that are harmful. आम्ही JCB, बुलडोजर किंवा पोकलॅन सारख्या वजनदार यंत्रांचा वापर तळावातील रेती किंवा कचरा करण्यासाठी व बिनउपयोगी गवत व झुडूप यांनाही स्वच्छ करतात की जे जलचर प्राण्यांना प्राणघातक असतात. म्हणजे पहा, या ठिकाणी इमेजमध्ये तुम्हाला दिसेल ऑरेंज कलरचं जे मशीन आहे त्याला पोकलेन म्हणतात, राईट. येलो कलरचं जे मशीन आहे त्याला आपण आपल्या भाषेमध्ये JCB म्हणतो किंवा अर्थ मूव्हर्स म्हणतो. वरच्या ही इमेज अर्थ मूव्हरचीच आहे. वरच्या इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल की हेवी मशीन कशा प्रकारे एका गटर लाईनमधील किंवा कॅनलमधील कचरा काढते, वेगवेगळ्या प्रकारचा कचरा काढते, पहा, राईट. तर अशा प्रकारे अशा हेवी मशीनचा उपयोग लेक्स स्वच्छ करण्यासाठी केला जातो आणि त्या लेक्समधील जे काही घाणेरडं बिनउपयोगी असलेलं गवत असेल, झुडूप असेल त्यांना काढलं जातं की जे गवत, ते झुडूप इतर प्राण्यांसाठी, खास करून जलचर प्राण्यांसाठी प्राणघातक असतं. Now next question. What in your opinion can children and young adults do for the environment? What could be a small beginning by all of us in terms of protecting the environment? तुमच्या मतानुसार लहान मुलं व तरुण पर्यावरणासाठी काय करू शकतील? सोबत पुढचा प्रश्न त्याच्यातच, पर्यावरणाला वाचवण्याच्या संदर्भात आपल्याकडून एक लहानशी सुरुवात कोणती असू शकेल? समजा पर्यावरणाला वाचवायचं आहे, संरक्षित करायचं आहे किंवा बचाव करायचा आहे, तर एक छोटीशी सुरुवात कोणती असू शकते? Firstly, we should all stop throwing trash outside our homes. प्रथमतः आपण आपल्या घराबाहेर कचरा फेकणे थांबवले पाहिजे, बरोबर. जनरली बऱ्याचदा आपण पाहतो, आपणही आपल्या समाजामध्ये, सोसायटीमध्ये, आपल्या परिसरामध्ये पाहतो किंवा आपल्याकडूनही बरेचदा घराच्या बाहेर जाणतेपणाने अजाणतेपणाने कचरा फेकला जातो, परंतु हे आपल्याला थांबवावं लागेल, थांबवणं जरुरी आहे आपल्यासाठी. नेक्स्ट, वी शूड रिड्यूस द अमाऊंट ऑफ ट्रॅश वी जनरेट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जो कचरा आपण तयार करतो त्याचं प्रमाण आपण कमी करायला हवं. म्हणजे कशा प्रकारे कचरा कमी उत्पन्न होऊ शकेल याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. स्ट्रॉज, टिश्यूज, रॅपर्स, बॅटरीज, फास्ट फूड जंक, all these end up in lakes and they come from our homes. वरती ज्या वस्तू बोललो, स्ट्रॉ असेल, टिश्यू असेल, प्लास्टिक पेपर असेल, कार्डबोर्ड असेल, कॅन असेल, बॉटल असेल, बॅटरीज असेल, जे काही आहे, जो काही कचरा असतो तो काय केला जातो, पाण्यामध्ये म्हणा किंवा कुठेही फेकला जातो. खास करून पाण्यामध्ये वॉटर बॉडीज, समुद्र असेल, रिव्हर असेल, तलाव असेल, छोटीशी झील असेल, त्यामध्ये आपण जाणतेपणाने अजाणतेपणाने फेकतो. अँड दे कम फ्रॉम अवर होम्स. आणि ह्या सर्व वस्तू, हा सर्व कचरा आपल्याच घरातून आलेला असतो, राईट, बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आशा आहे की अरुण कृष्णमूर्तीच्या या संदेशमधून तुम्हीही काळजी घेणार आणि आपल्या घरातील कचरा आपल्या डस्टबिनमध्ये टाकणार. पुढचा प्रश्न पाहूया.
त्याचंच उत्तर आहे, बाकी आपण पाहूया. इफ वी कॅन रिड्यूस द अमाऊंट ऑफ गार्बेज ॲट होम अँड इफ वी कॅन डिस्पोज ऑल गार्बेज सेफली दॅट इटसेल्फ इज अ ग्रेट डील. जर आपण आपल्या घरातील कचऱ्याचं प्रमाण कमी केलं आणि व्यवस्थितरित्या डस्टबिनमध्ये त्यांचा निकाल लावला तर ही एक मोठी गोष्ट आहे. एवढं तरी आपण करू शकतो. एव्हरी स्टुडंट इज वेलकम टू व्हॉलेंटियर विथ अस इन हेल्पिंग द एन्व्हायरमेंट. आणि प्रत्येक विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून आमच्या या फाउंडेशनमध्ये त्याचं स्वागत आहे की ज्यामुळे तो पर्यावरणाची मदत करू शकतो. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा कचरा, कॅन, पाऊच, रॅपर, बॉटल्स, प्लास्टिक मटेरियल्स वगैरे अशा प्रकारचा कचरा आपण जनरेट करतो. याला आपणच कारणीभूत आहोत. आणि हा कचरा शेवटी जाणतेपणाने, निष्काळजीपणाने आपण कुठेही फेकतो. आपल्या सभोवतालच्या परिसरात कुठेही फेकतो. उघड्या मैदानावर असेल किंवा कॅनलमध्ये असेल, गटरमध्ये असेल किंवा तलावात असेल. आणि शेवटी असं करून आपण आपल्या पर्यावरणाला नुकसान पोहोचवितो. पुढचा प्रश्न. हाऊ मच टाइम डू स्कूल गोईंग चिल्ड्रन नीड टू डिवोट इन अ से वीक फॉर अन एन्व्हायरमेंटल कॉज. पर्यावरणाच्या या चांगल्या कामासाठी एका आठवड्याचा किती वेळ शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी देणे गरजेचं आहे. म्हणजे समजा पर्यावरणाचं हे जे उदात्त कार्य, चांगलं कार्य, ह्या कार्यासाठी विद्यार्थ्यांना जर वेळ द्यायचा असेल तर विद्यार्थ्यांनी, खास करून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी आठवड्यातून किती तास किंवा किती वेळ द्यावा. अरुण कृष्णमूर्ती उत्तर देत आहेत 4 hours अ वीकेंड. आठवड्याच्या शेवटी 4 दिवस, आठवड्या किंवा वीकेंड म्हणतो आपण वीकेंड, तर 4 तास, आठवड्याच्या शेवटी 4 तास. दॅट इज 2 hours ऑन संडेज, 2 तास रविवारी, अँड 2 hours ऑन सॅटर्डेज, आणि 2 तास शनिवारी. This small beginning is more than enough to ensure larger participation later. हीच लहान सुरुवात एक मोठी बाब आहे की जी येणाऱ्या दिवसाचा मोठा सहभाग सुनिश्चित करते. बरोबर, ही लहानशी सुरुवात आहे, परंतु येणाऱ्या दिवसांसाठी एक निश्चित केलं जातं, एक मोठा सहभाग निश्चित केला जातो. तर अशा प्रकारे अरुण कृष्णमूर्ती वीकेंडमध्ये विद्यार्थ्यांनी कमीत कमी 4 तास पर्यावरणाला देणं गरजेचं मानलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी ते द्यावेत. खास करून संडेला 2 तास आणि सॅटर्डेला 2 तास. नेक्स्ट क्वेश्चन्स. हाऊ कॅन स्टुडंट्स अँड स्कूल्स जॉईन युअर फ्रॅटर्निटी. विद्यार्थी आणि शाळा तुमच्या भातृसंस्थेत कशा प्रकारे संलग्न होऊ शकतील. फ्रॅटर्निटी म्हणजे संस्था. डू यू हॅव एनी प्रोग्राम्स टू इंट्रोड्यूस युअर वर्क टू देम. तुमच्या कार्यांचा परिचय त्यांना करण्यासाठी तुमच्याकडे काही कार्यक्रम किंवा योजना आहेत का. समजा त्यांना तुमच्या कार्याचा काही परिचय करून द्यायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे काही प्रोग्राम्स आहेत किंवा काही योजना आहेत का. तर याचं उत्तर अरुण कृष्णमूर्ती देतात. यस, वी ऑफर फेलोशिप्स टू इंटरेस्टेड स्टुडंट्स. हा, आम्ही रस दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेचे सभ्यपद देतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना समजा इंटरेस्ट असेल पर्यावरणासाठी काहीतरी करण्याचं, तर अशा विद्यार्थ्यांना सभ्यपद दिलं जातं EFI मार्फत. आवर प्रोग्राम लुक्स ॲट यंग ॲनिमल लवर्स, यंग वाईल्ड लाईफ फोटोग्राफर्स, फिल्म मेकर्स, थिएटर आर्टिस्ट अँड सायंटिफिक रिसर्चर्स. आमचे कार्यक्रम लहान प्राणी प्रेमी, युवान वन्यजीव फोटोग्राफर, चित्रपट निर्माते, रंगमंच कलाकार आणि वैज्ञानिक संशोधक या सर्वांना शोधतात. वी गेव देम ट्रेनिंग इन दीज एरियाज. आम्ही या क्षेत्रामध्ये त्यांना प्रशिक्षण देतो. अँड गेट देम ॲक्टिवली इन्वॉल्व इन ऑल अवर वर्क. आणि आमच्या प्रत्येक कार्यात त्यांना सक्रियरित्या सहभागी करतो.
अवर यंगेस्ट व्हॉलेंटियर इज इन क्लास 3. आमचा सर्वात लहान स्वयंसेवक इयत्ता 3रीचा विद्यार्थी आहे. तर अशा प्रकारे जर्नलिस्टने जेही काही प्रश्नांचं उत्तरं अरुण कृष्णमूर्ती यांना विचारलेले होते, त्या प्रश्नांचं उत्तर अरुण कृष्णमूर्ती यांनी चांगल्या पद्धतीने दिलेत आणि एक चांगला मेसेज दिला की कशा प्रकारे आपण थोडा वेळ देऊन पर्यावरणाचं संरक्षण करू शकतो. संरक्षण करताना आपण काळजीही घेऊ शकतो पर्यावरणाची. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, मी आशा व्यक्त करतो की पाठ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेल, चांगल्या रीतीने समजलेला असेल आणि आशा व्यक्त करतो की पाठ वाचून, पाठ समजून, व्हिडिओ पाहून तुम्हीही आपल्या जीवनात कुठेतरी पर्यावरणाला महत्त्व द्या, पर्यावरणाचं संरक्षण करण्याचा विचार करा आणि तो विचार अंमलात आणा. ठीक आहे. ग्लोसरी दिलेले आहेत, इंग्रजी शब्द दिलेले आहेत, इंग्लिश स्पेलिंग्स दिलेले आहेत, त्यांचे मराठी अर्थ दिलेले आहेत. होमवर्क पण दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. शॉर्ट नोट्स आहेत, 2 शॉर्ट नोट आहेत. अरुण अ यंग एन्व्हायरमेंटलिस्ट, पॉईंट्स दिलेले आहेत. फाउंडेड एन NGO, 17 years of age, work for the cause of environment, left job at Google, working for environment, water bodies, other life forms. अशा प्रकारचे पॉईंट्स आणि पॉईंटच्या मदतीने एक शॉर्ट नोट तुम्ही लिहू शकता. सेकंड शॉर्ट नोट आहे अरुण्स NGO EFI. अरुणची जी NGO आहे EFI तिच्याविषयी तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. पॉईंट्स पण आहेत. फाउंडेड ॲट द एज ऑफ 17. ती NGO केव्हा स्थापन झाली? ज्यावेळेला अरुणचं वय 17 वर्षाचं होतं. NGO EFI काय काम करते दिलेलं आहे? क्लीन द लेक नियर हिज हाऊस, क्लीन द सराउंडिंग्स, रिमूव्ड ट्रॅश, गार्बेज, रिस्टोर वॉटर बॉडीज, एनकरेज स्टुडंट्स, ऑफर फेलोशिप्स. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा होमवर्क तुम्ही आपल्या वहीमध्ये करायचा आहे. थँक्स. आभार.